हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ड्रडची सुद्धा मोठी भरती होणार आहे. मग त्या ड्रडच्या संदर्भात नवीन काही माहिती मिळालेली आहे. तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि सार्वजनिक आरोग्य विभागामधील ड्रडची जी परीक्षा आहे ती कोण घेणार आहे त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. कारण कोण घेणार आहे ते आता फिक्स आहे. ड्रडची परीक्षा ड्रडचं अजून MPSC का TCS घेणार हे फिक्स नाही आहे. पण ड्रडचं आहे, तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आरोग्य विभाग ड्रडसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य विभाग ड्रड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर या सगळ्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि मागच्या वर्षी झालेले पेपरसुद्धा दिलेले आहेत. त्याचा ॲनालिसिससुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि फी फक्त 500+ GST आहे. आणि परीक्षेमध्ये जसे प्रश्न येतात तसं सगळं यामध्ये दिलेलं आहे. मागच्या वेळेस भरपूर विद्यार्थी आपल्या या कोर्समुळे लादलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय नांदेड, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा, प्रति वैद्यकीय अधीक्षक. आता हे बाकी कोणाकोणाला त्यांनी प्रति केलेलं आहे ते काही मी सांगत नाही. पहा इथं या ठिकाणी विषय काय आहे तर ड्रड वर्ग 4 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने कागदपत्र सादर करणे बाबत. म्हणजे ड्रड म्हणजेच वर्ग 4ची भरती करायची, त्यासाठी कागदपत्र सादर करायचे आहेत. आणि त्याचं संदर्भ काय दिलेला आहे तर संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी जे 9 जुलै 2026ला पत्र पाठवलेलं होतं त्याचा आता संदर्भ दिलेला आहे. उपरोक्त संदर्भीय विषयानुसार ड्रड वर्ग 4 संवर्गातील पदभरती बिंदू नामावली तयार करून सादर करण्याकरिता कळवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आपल्या आस्थापनेवरील कार्यरत असलेले वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे बिंदू नामावली करिता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत ती पहा. तर प्रथम नियुक्ती, आता हे बाकी ऑफिशियल माहिती आहे की कोणकोणती डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि कधीपर्यंत जमा करायची ती पहा. करिता सूचित करण्यात येते की उपरोक्त प्रमाणे वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे कागदपत्र या कार्यालयास दिनांक 17/7/2026 पर्यंत काय इथं खातदूतामार्फत या कार्यालयास 2 प्रतीत सादर करावे. म्हणजे 2 प्रतीमध्ये सादर करायचे 17 जुलै 2026 पर्यंत. तर हा अपडेट तुम्हाला कळलेला आहे की ड्रडची सुद्धा भरती होणार आहे. आता प्रश्न असा आहे की परीक्षा कोण घेणार आहे. तर एक लक्षात ठेवा की हे जे सार्वजनिक आरोग्य विभाग आहे यांनी शासनाकडे विनंती केलेली आहे, माहिती मागवलेली आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाची ड्रडची परीक्षा MPSC मार्फत घ्यावी का TCS मार्फत घ्यावी, ते अजून उत्तर आलेलं नाही. पण ही जी ड्रडची परीक्षा आहे ना ही 100% TCS मार्फतच होणार आहे. कारण MPSC ड्रडच्या परीक्षा घेत नाही. MPSC फक्त म्हणजे ड्रड अ, ड्रड ब आणि ड्रड क इथपर्यंतच्याच परीक्षा घेते. ड्रडच्या परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत, तर सार्वजनिक आरोग्य विभाग TCSकडे ही परीक्षा देणार आहे. तर ड्रडची परीक्षा 100% TCS या कंपनीमार्फतच होणार आहे. मी सार्वजनिक आरोग्य विभागाचं तुम्हाला सांगत आहे. ही परीक्षा MPSCकडे जाणार नाही. ड्रडचं अजून फिक्स झालेलं नाही. ड्रडची परीक्षा TCS घेणार का MPSC घेणार ते फिक्स झालं की सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगेल. तर ड्रडची परीक्षा मात्र TCS घेणार आहे हे लक्षात असू द्या आणि त्या पॅटर्ननुसारच तुम्ही अभ्यासाला लागा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये 2012 ते 2026 पर्यंत झालेले सगळे पेपर दिलेले आहेत आरोग्य विभागाचे. त्याचबरोबर TCSने 2023मध्ये घेतलेल्या एकूण 27 प्रश्नपत्रिकासुद्धा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत, जे ऑनलाईन पेपर झाले होते ते. आणि ड्रडचे सुद्धा पेपर म्हणजे ड्रड आणि ड्रड दोन्हीचे पेपर उपलब्ध आहेत. आणि हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. किंवा स्क्रीनवर दिसत असलेले जे खालचे 2 नंबर आहेत त्यावर कॉल करा किंवा WhatsAppला मेसेज करा. माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंटमध्ये घरपोची पुस्तकं मिळून जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.